राहुरी गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात, गावठी कट्ट्यासह मुद्देमाल जप्त. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथील मोमीन आखाडा भागात आजोबांवर गोळीबार करून फरार झालेल्या 22 वर्षीय आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने मुळा धरण परिसरातून अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले. प्रवीण बाबासाहेब कोहकडे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. 29 मे रोजी सकाळी जुन्या गुन्ह्याच्या रागातून आरोपी प्रवीणने फिर्यादी दगडू गंगाराम कोहकडे यांच्यावर गावठी कट्ट्यातून जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केला होता आणि तो फरार झाला होता. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ आरोपीच्या शोधासाठी रवाना झाले. बारागाव नांदूर ते मुळा धरण परिसरात एक संशयित तरुण विना नंबरच्या मोटारसायकलवर फिरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून प्रवीण कोहकडेला ताब्यात घेतले. आरोपीकडून 30,000 रुपये किमतीचा एक गावठी कट्टा, 4 जिवंत काडतुसे, मोबाईल आणि मोटारसायकल असा एकूण 2,04,600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीला पुढील तपासासाठी राहुरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध. राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध. ताज्या बातम्या आपल्यासाठी. पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल. आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.